नमस्कार. वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. आज मी तुम्हाला जोंधळ्याच्या पिठाचा केक करून दाखवणार आहे. जॅगरी ज्वार केक, व्हेजिटेरियन केक आहे, एगलेस. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा कप जॅगरी म्हणजे गूळ घेतला आहे मी भांड्यात बाउलमध्ये, आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी, आणि 1/4 कप दही घातलेलं आहे त्याच्यात, आणि 1/4 कप ऑइल ते घेतले मी कपमध्ये. ते मिक्स करून घेऊया. आणि नंतर 1 कप ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं आहे मी, आणि पाव कप गव्हाचं पीठ. आणि मी सगळे ड्रायफ्रूट्स, तुम्ही टुटी फ्रुटीसुद्धा घेऊ शकता. थोडंसं चिमूटभर मी गव्हाचं पीठ किंवा जोंधळ्याचं पीठ लावून ठेवून दिलं आहे, म्हणजे मग जेणेकरून ते आतमध्ये जाणार नाहीत, एकदम असं वर छान लेअर त्याचा येईल. तर ते आता आपण करूया आपली प्रोसिजर. हेल्दी व्हर्जन आहे केकचं, तर ते तुम्हाला दाखवते मी कसं करायचं. आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, आणि थोडे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. तर आता आपण सुरू करूया आपली रेसिपी. सुरुवातीला एका बोलमध्ये मी घेतलेलं आहे जॅगरी, दूध, दही, तेल घालूया. गूळसुद्धा तुम्ही किसून घ्यायचा. माझा जरा असं चिकट झाला होता गूळ. ओव्हनसुद्धा प्री हीट करून घेऊया. $180°C. ज्वारीचं पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ 1/4 कप, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून मग चाळून घेऊ. वर कोंडा राहिलाय तो टाकून देऊया. आता हे मिश्रण ह्याच्यात घालते मी. आता छान मिक्स करून घेते.
मेल्ट झाला आता आपला गूळ. कलर किती सुंदर आलाय बघा. चमच्यानेच हलवलं तरी चालते. स्पॅच्युला घेऊया आपण. ग्रीस केलेलं केकचा टेन आहे, त्याच्यामध्ये मग पोर करूया. दूध घालण्याची गरज नाही आहे. छान झालं आहे हे कन्सिस्टन्सी याची. छान आहे, बघू शकता तुम्ही किती छान कन्सिस्टन्सी झाली याची. व्यवस्थित आहे. दूध पाहिजे असेल तर घालू शकता, पण मला काय वाटत नाही गरज आहे घालायची. दूध जरासं 2 चमचे घालते. आणि व्हॅनिला इसेन्स राहिला आपला घालायचा, तो घालते. छान झालंय मिश्रण. हे सुद्धा घालूया ड्रायफ्रूट्स आपले. या कंटेनरला मी डस्टिंग करून घेतलं होतं, आता ह्याच्यात घालते. ओव्हनला 30 to 40 मिनिट्सपर्यंत केक होईल. कलर किती सुंदर आलाय बघा. खाताना पण एकदम खमंग लागतो हा केक. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलांना हेल्दी केक मिळेल. साखरेपेक्षा गूळ बरा. झालं, जरा टॅप करूया. ठेवते मी. आफ्टर 40 मिनिट्स आपला केक कसा होतो. आफ्टर 40 मिनिट्स आपला केक असा झालेला आहे. मी तुम्हाला कापून दाखवते. हा केक तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे हा केक. सॉफ्ट मॉइस्ट झालेला आहे हा केक. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर केक झालेला आहे हा. यमी केक. कॉफीमध्ये पुरून तुम्ही खाऊ शकता असा केक.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.